सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 लीळा पाहणार आहोत। पहिल्या लीळेमधून तुम्हाला हे समजणार आहे की आऊसांनी स्वामींच्या ठिकाणी रंगपूजा कशी केली, स्वामींनी ती कशी स्वीकार केली, रंगपूजा म्हणजे नेमकं काय असते आणि रंगपूजा करण्यासाठी आऊसांनी जे काही पैसा लागणार होता तो कसा जमा केला किंवा जो काही शिदा आटा लागणार होता तो कसा जमा केला हे तुम्हाला पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसऱ्या लीळेमध्ये तुम्हाला आऊसांनी दीप कसा उजळला हे तुम्हाला समजणार आहे आणि तिसऱ्या लीळेमध्ये स्वामींनी आऊसांना नमस्कार कशा प्रकारे करून घेतलेला आहे हे समजणार आहे आणि त्या प्रसंगावर स्वामींनी आऊसांना काय निरूपण केलं हेही तुम्हाला समजणार आहे। चौथ्या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत की महादाईसांनी उदरव्यथेविषयी स्वामींना प्रश्न केला, त्या संदर्भामध्ये मग स्वामींनी काय निरूपण केलं महादाईसांना हे तुम्हाला चौथ्या लीळेमध्ये समजणार आहे। आणि आजच्या या ज्ञान सत्रातील 5वी आणि अंतिम लीळा म्हणजे महादाईसा सदन भिक्षा अनुवादू। सदन भिक्षेविषयी स्वामी काय अनुवाद करतात, महादाईसांना काय निरूपण करतात हे तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रातील 5व्या लीळेमध्ये समजणार आहे। तर आजच्या या ज्ञान सत्रातील 5ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी बाईसांच्या पायातील काटा स्वतःच्या श्रीकराने काढला। या लीळेवरून आपल्याला ईश्वराचा कोणता गुण लक्षात येतो? या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 535। तथा गोरक्ष फोकरणे। आऊसांनी गोरक्षाचा फोकारा केलेला आहे, गोरक्ष फोकरलेला आहे, म्हणजेच गोरक्ष या नावाने भिक्षा मागितलेली आहे, गोरक्ष शब्दाने भिक्षा मागितलेली आहे, म्हणून त्याला गोरक्ष फोकरणे असं म्हणतात। आपल्या बऱ्याच दर्शकांना मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की मागच्या ज्ञान सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 531 पर्यंत चरित्र पाहिले आणि आज सरळ आपण उडी घेतली 535 वर, तर 532, 533 आणि 534 ह्या लीळा कुठे गेल्या? जसं मी यापूर्वी तुम्हाला म्हटलेलो आहे, आतापर्यंत मी तुम्हाला जेवढ्या लीळा सांगितलेल्या आहेत एकही लीळा मी वगळलेली नाही आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे, तुमच्यासाठी कोणत्या लीळा ह्या लाभदायक ठरू शकतात हे सर्व मी ओळखून आहे आणि त्यामुळे आतापर्यंत मी सर्व चरित्र अपलोड केले, परंतु या 3 लीळा सोडलेल्या आहेत। कारण पुढच्या दर्शकाची काय नेमकी मानसिक अवस्था आहे, त्यांचा ब्रह्मविद्या शास्त्राविषयी बूज कसा आहे, किती खोलापर्यंत त्यांना शास्त्र समजते, किती खोलापर्यंत त्याला देवाच्या लीळा समजतात, हे मी काही इथून बसून सांगू शकत नाही आणि म्हणून सर्वांच्या हिताखातरच मी ह्या 3 लीळा सोडलेल्या आहेत। तशा मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, परंतु त्या लीळा अनलिस्टेड ठेवलेल्या आहेत मी, म्हणजे पब्लिकली पब्लिश केलेल्या नाहीत। ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं होतं अपलोड तर होणार आहेत, परंतु त्या लीळा पब्लिकली पब्लिश होणार नाहीत। आणि भविष्यामध्ये मला जर वाटलं, एखादा दर्शक आपल्याला भेटला, काही दिवस त्याचं आचरण माझ्या लक्षात आलं आणि असं वाटलं की याला सांगायला काही हरकत नाही, तर त्यावेळेस त्या दर्शकाला त्या लीळा सांगितल्या जातील किंवा ती लिंक जी आहे ती पाठवल्या जाईल। आपल्या चॅनलवर ह्या 3ही लीळा अपलोड केलेल्या आहेत मी काल, परंतु काही मोजके लोक आहेत ज्यांना मी पाठवलेले आहेत आणि मला बऱ्याच जणांचे फोनही आलेत की आम्हाला पाठवा, परंतु त्या लीळा अशा कोणालाही पाठवता येत नसतात। तुमच्या हिताचं मी करत आहे, जे काही करायचं आहे ते। मला तरी असं वाटते एवढं सांगितल्यानंतर कोणाच्या मनामध्ये काही शंका राहणार नाही, कारण बऱ्याच दर्शकांना माझ्यावर विश्वास आहेच की मी जे काही सांगत आहे, बोलत आहे, तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे काही वगळत आहे हे सर्व त्यांच्या हिताचं आहे आणि हा जो मी निर्णय घेतलेला आहे तो पण तुमच्याच हिताचा आहे आणि त्यामुळे जर योग आलाच तर भविष्यामध्ये ते लीळा तुम्हाला ऐकायला मिळतीलच, कारण त्या लीळा अपलोड झालेल्या आहेतच। तर आजच्या या ज्ञानसत्रातील पहिल्या लीळेला आरंभ करूया।
लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 535 तथा गोरक्ष फोकरणे. औसांनी गोरक्षाचा फोकारा केलेला आहे, म्हणजेच गोरक्ष या शब्दाने भिक्षा मागितलेली आहे. औसी गोसाविया ते विनविले. औसांनी विनंती केली स्वामींना, जी जी मी गोसावियाचा ठाई रंगपूजा करीन, मी स्वामींच्या ठिकाणी रंगपूजा करील, अशी औसा विनंती करतात स्वामींना. रंगपूजा म्हणजे काय, तर चांगल्या प्रकारे रांगोळ्या काढून विधिवत पूजा करणे, त्याला रंगपूजा असं म्हणतात. स्वामींनी विनंती स्वीकार केली. ती पहिला आडी गोरक्ष फोकाराव्या गेली. औसा पलीकडे गेल्या आणि गोरक्ष फोकरणं चालू केला. गोरक्षु फोकरुनी आली गहू चणे, जोनळे काही कवडे मागितले, रंग मेळविले. औसा स्वामींपासून थोडं पलीकडे गेल्या, दूर गेल्या, म्हणजेच गावामध्ये गेल्या आणि तिथे जाऊन गोरक्ष या शब्दाने भिक्षा मागितलेली आहे. भिक्षेमध्ये गहू आले, चणे आले, काही ज्वारी आली, काही लोकांनी कवडे वाढले. स्वामींच्या काळामध्ये कवडे म्हणजे एक चलन होतं. ते कवडे जर आपण दुकानावर नेऊन दिले तर त्या बदल्यात आपल्याला साहित्य मिळायचं, सामान मिळायचं, म्हणजे एक प्रकारचं चलन होतं कवडे म्हणजे. जे आता आपण बघतो गाईच्या गळ्यामध्ये, बैलाच्या गळ्यामध्ये कवडे बांधतात किंवा म्हशीच्या गळ्यामध्ये कवडे बांधतात. तर कवड्याला हे एक, तर स्वामींच्या काळामध्ये कवड्याला पण मूल्य होतं. आता कवड्याला काय मूल्य आहे, तर आता पण कवड्याला रुपयापेक्षा जास्त मूल्य आहे. तुम्ही जर कवडे घेतो म्हटलं जाऊन दुकानावर, कोणाला काही लागत असतील, शेतकऱ्यांना कवडे लागत असतात, कोणी गाईच्या केसाळीमध्ये बांधते, कोणी बैलाला कवडे बांधते, तर जवळजवळ 10 रुपयाला एक कवडा पडतो सध्याला. चांगला एकदम टपोरा असा मोठा कवडा जर असेल तर 10 रुपयाला कवडा पडतो. छोटे असतील तर मग त्याचे रेट कमी असतात. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये रुपयाचं मूल्य कवड्यांपेक्षा कमी आहे. 1 रुपयात एक कवडा नाही मिळत, तर एक कवडा प्राप्त करण्यासाठी जवळजवळ आपल्याला 10 रुपये मोजावे लागतात, 15 रुपये मोजावे लागतात. रेट त्या कवड्याच्या साईजवर ठरत असतो. कसा तो कवडा आहे, एकदम छान आहे का, टपोरा मोठा, एकदम चकचकीत आहे का, त्यावर ते रेट असतात. तर इथे औसांना भिक्षेमध्ये काही कवडे पण दिलेले आहेत लोकांनी. मग औसांनी काही रंग आणले विकत. रंग वगैरे घेऊन आल्यानंतर स्वामींच्या उपहाराची तयारी केली, उपहाराची आयती केली. खिचू पातिया दिवे मुठिया मुदा गोसाविया लागी चौकट उपहारू निफजविला. औसांनी काय काय पदार्थ तयार केले, तर खिचू म्हणजे खीर तयार केलेली आहे, पातिया म्हणजे पुऱ्या, दिघे म्हणजे दिव्याच्या आकाराचे पदार्थ, आणि मुदा म्हणजे लाडू. तर असे वेगळे वेगळे पदार्थ तयार केलेले आहेत. स्वामींसाठी छान प्रकारे उपहार तयार केलेला आहे. रात्री वृद्धा संगमीचा चौकी रंग भरिले. जे चौक होता तिथे, जिथे स्वामी मुक्कामी आहेत वृद्धा संगमला, त्या चौकामध्ये स्वामींच्या समोर त्यांनी चांगली रांगोळी काढलेली आहे. जो सभामंडप होता त्या सभामंडपामध्ये, चौक म्हणजे काय तर सभामंडप, तर तिथे चांगली रांगोळ भरलेली आहे. गोसाविया लागी बरबे आसन रचिले. स्वामींसाठी चांगलं आसन रचलं. गोसावियांसी तेथ आसन झाले. स्वामी त्या आसनावर आसनस्थ झालेले आहेत. मग गोसावियांसी बरवी पूजा केली. मग स्वामींच्या ठिकाणी चांगली पूजा केलेली आहे औसांनी. आणि औसी गोसावियाचा श्रीकरी वाण दिधले. आणि औसांनी स्वामींच्या शिखरामध्ये वाण दिलं. आणि म्हणितले, आणि मग औसा म्हणतात, चक्रस्वामीच्या भुजासी उदो. श्री चक्रधर स्वामींच्या भुजांचा म्हणजे हातांचा उदो म्हणजे जय जयकार असो. सर्वज्ञ म्हणितले, आऊवेसी उदो ऐसे म्हणागा. स्वामी म्हणतात, अरे तुम्ही आऊवेचा उदो असं म्हणा, असं भक्तजनांना म्हणतात किंवा औसांना म्हणतात. औसे म्हणती नाजी. स्वामी असं म्हटल्यानंतर औसा म्हणतात, नाजी हे असं काही नका म्हणायला लावू, किंवा असं मी म्हणणार नाही. स्वामी जगन्नाथासी उदो, की स्वामींचाच उदो असला पाहिजे, स्वामींचाच जय जयकार असला पाहिजे, आणि सर्व भक्तजनांनी पण उदो उदो जो आहे तो स्वामींचाच केला पाहिजे. मागू ते औसे म्हणती एखाद्या भक्तजनाचा हाती वाण देती. पुन्हा औसा असेच म्हणायचे की स्वामींचाच उदो उदो असावा, स्वामींचाच जय जयकार असावा, आणि मग एखाद्या भक्तजनाच्या हातामध्ये वाण द्यायचे. त्या भक्तजनाच्या हातून पूजा करून घ्यायच्या औसा स्वामींच्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे अवघ्याची हाती वाणे दिधली. पूजा साहित्य सर्वांच्या हातामध्ये दिलं, फुलं वगैरे जे काय असतील, आणि त्याने पूजा करायला लावली. तेवेळी ते तयाचे मुनिये पहाव्या आले होते. गोसावी दाखविले, हे घ्या गा याचे मुनिये. भक्तजने अवघी भ्याली भीतरी आली. आजूबाजूचे जे काही संन्यासी होते, मुनिये म्हणजे काय, जे संन्यासी, तर ते संन्यासी जे आहेत त्यांच्या कानावर अशी एक बातमी पडली की श्री चांगदेवराव गोसावी यांच्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम आहे, आणि म्हणून बाकीचे संन्यासी जे होते ते स्वामींचा अवसर पाहण्यासाठी तिथे आलेले होते. आणि भक्तजनांना असं वाटलं की कोण आलं काय माहिती हे, आणि भक्तजन मग आतमध्ये जाऊन थांबतात. मग गोसाव्यासी आरोगण झाली. मग स्वामींना आरोगणा झाली.
भक्तजनासी पांती झाली, भक्तजन पण जेवले पंक्तीमध्ये बसून. मग गोसावियांसी गुळा झाला, विडा झाला, मग तेथची पहुडू झाला. मग स्वामींना गुळा झाला, विडा झाला, स्वामी तिथेच झोपले. उत्तरार्ध लीळा क्रमांक 536. आऊ दीप उजळणे. स्वामींनी औसांना दीप उजळायला लावलेला आहे. गोसावियांसी रात्री ओट्यावर आसन असे. स्वामींना रात्री ओट्यावर आसन होतं, त्यावेळी दिवा जातू होता, त्यावेळेस दिवा जात होता. सर्वज्ञ म्हणते, नायका हा दिवा अभूता. स्वामी म्हणतात, नायका जा बरं, तो दिवा आता विझण्याची शक्यता आहे, त्याच्यावरचा गुल काढा आणि दिवा चांगला प्रज्वलित करा. नायका हा दिवा अभूता. दिवा अभूतू गेली तो पोळली. स्वामी म्हणतात, दिव्यावरचा जो गुल आहे तो काढा. दिव्याचा गुल औसा काढायला गेल्या गडबडीमध्ये, कारण आता दिवा विझणारच होता. औसांना असं वाटलं की पटकन आपण तो गुल काढला पाहिजे, आणि गुल काढण्याच्या नादामध्ये त्यांना चटका बसला. हाय म्हणोनी जी जी स्वामी जगन्नाथा बापुडा नायकू पोळला जी. चटका बसल्यानंतर औसा हाय असं म्हणतात आणि स्वामींना म्हणतात की जी जी स्वामी जगन्नाथा, बिचारा हा नायकू पोळला आहे, म्हणजे मला चटका बसलेला आहे. सर्वज्ञ म्हणते, देखले का वानरिया पोरिया उवेसी मी स्त्रियासी बुद्धीही नाही. यावर स्वामी म्हणतात, वानरिया पाहिलं का? वानरिया म्हणजे कोण? वानरिया म्हणजे भट्टोबास. तर स्वामी भट्टोबासांना म्हणतात, वानरिया बघा बरं, या औसाला मी स्त्री आहे असा मनामध्ये भावही उरलेला नाही. पुरुषायसीची बुद्धी स्त्रीत्व हे उच्छेदोनी गेले. यांची बुद्धी कशी आहे? तर मी स्वतः पुरुषच आहे का अशी बुद्धी आहे. यांच्या ठिकाणचं स्त्रीत्व सर्व उच्छेदून गेलेलं आहे असं स्वामी इथे म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 537. तथा नमस्कारू करवणे अनवज्ञा. स्वामी नमस्कार करायला लावतात आणि नमस्कार करण्यासाठी स्वामी अनुज्ञा देतात. गोसावी वटाखाली उभे होते. स्वामी एका वडाच्या झाडाखाली उभे होते. औसे अवकाशा बैसोनी येते होती. औसा अवकाशाला बसून येत होत्या, म्हणजे औसा शौचाला गेल्या होत्या, शौच आटपून औसा परत येत होत्या. गोसावी आते देखिले आणि डावलोनी निघाली. स्वामींना पाहिलं आणि स्वामींना नमस्कार केला नाही, काही नाही, तशाच औसा निघालेल्या आहेत. मग सर्वज्ञ म्हटले, हे काही नाही का येथचा नमस्कारू काही. स्वामी म्हणतात, हे काय औसा, आम्ही इथे उभे आहोत, तुम्ही आम्हाला नमस्कार करायला पाहिजे, नमस्कार नाही करत तुम्ही, कशामुळे बरं? औसी म्हणितले, हे काय जे स्वामी जगन्नाथा बापुडा सुची असे. औसा म्हणतात, हे काय स्वामी जगन्नाथा, मी आता शौचावून आलेली आहे, मग आता बिढारावर जाईल, मी हातपाय धुईल, फ्रेश होईल आणि नंतर मग तुमच्या पाया पडायला नमस्कार करण्यासाठी येईल. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, मणीचे अभिलाष निवर्तले तरी शुची असुची हे दोन्ही नाही ना एका. मणीचे म्हणजे मनाचे जर अभिलाष निवर्तले तर शुची आणि असुची हे दोन्हीही नाही. जे काही मनामध्ये अभिलाष असतात, जे काही अहंता ममता, जे काही षडरिपू, हे सगळे अभिलाष आहेत, तर हे एकदा निवर्तले की मनामध्ये तुमच्या कधीही शुची अशुची हे कधीही येणार नाही, की हे पवित्र आहे हे अपवित्र आहे असा काही विषयच राहणार नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 538. महादायसी उदरव्यथा प्रश्नू. महादायसांनी उदरव्यथेविषयी स्वामींना प्रश्न केलेला आहे. महादायसा ते गोसावी पुसले तया उपरी ते महादायसी सांगितले. महादायसांना स्वामींनी विचारलं आणि असं विचारल्यानंतर महादायसांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं समोर पाहूया. जे जे वाराणसीहून आलीये किमज वाटे येता आसक्ती झाली. वाराणसीहून मी परत येत असताना मला खूप अशक्ती झाली होती. ते दिवनी मी कोरडे अन्न खाये तरी मज सुळू उठी जी. आणि महादायसा म्हणतात, त्या दिवशीपासून मी जर कोरडं अन्न खाल्लं, त्यामध्ये स्निग्ध पदार्थ काही घेतले नाही, तुपासारखे तेलासारखे, तर मला पोट सुळ उठतो. तरी मज तूप घेओ येईल जी. महादायसा म्हणतात, मला जेवणासोबत तूप घेता येईल का? तूप खाल्लं तर मला पोट सुळ उठत नाही, तर तूप खाता येईल का मला? सर्वज्ञ म्हणले, बाई मिळली आहे नसे विजे मग तैसेची सवय होय. मग स्वामी म्हणतात महादायसांना की तुम्हाला तुपासारखा पदार्थ प्राप्त जरी झाला तरी ते खाऊ नये, कारण तशीच सवय होते पुन्हा माणसाला. सर्वज्ञ म्हणले, मिठाचा खडा आधी करोनी विखो. पुढे स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणले, मिठाचा खडा आधी करोनी विखो. मिठाचा खडा पण या साधकाला विखो ठरू शकते आणि धर्मापासून काढू शकते. त्यासाठी मनाने कधीही काही घ्यायचं नाही मागून कोणाला, किंवा संग्रह करायचा नाही, असं स्वामींना इथे सांगायचं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 539. महादायसा सदन भिक्षा अनुवादू. महादायसांना मनामध्ये प्रश्न पडतो सदन भिक्षेविषयी, की कसं करावं सदन भिक्षा आली तर त्या संदर्भामध्ये स्वामी इथे अनुवाद करतात, म्हणजे निरूपण करतात महादायसांना.
महादायसी पुसले जी हे सदन भिक्षा आली तरी काय जी. महादायचा प्रश्न करतात, जी हे जर अशी सदन भिक्षा आली तर काय करावं बरं. सर्वज्ञ म्हणितले घे जैसे कुस्करोणी ये रे ये रू परते. स्वामी म्हणतात, जर काही सदन भिक्षा आली, काही चांगले पदार्थ भिक्षेमध्ये आले तर काय करायचं, कुस्करून घ्यायचं ते सर्व. एरे एर परते म्हणजे सदनामध्ये कदन मिसळायचं, कदनामध्ये सदन मिसळायचं, काला करून खायचं आहे. म्हणजे जिभेला जास्त चवना वाटू नये. फारच चवना लागला जिभेला तर मग चवण्याचे पदार्थच खावे वाटतील या जिभेला. आणि म्हणून जे काही चांगले पदार्थ आहेत ते कदनामध्ये, म्हणजे जे काही वृक्ष पदार्थ आलेले आहेत, वाळलेल्या भाकरी, वाळलेल्या चपात्या किंवा शिळ्या चपात्या, त्यामध्ये मिक्स करून खायचं. म्हणजे जे स्वादिष्ट पदार्थ आहेत त्याची चटक या जिव्हेला लागणार नाही. पुढे स्वामी म्हणतात, प्राणासी आहारू द्यावा इंद्रियासी नेदावा. जे आपला प्राण आहे या प्राणाला आहार दिला पाहिजे, या जीवाला आहार दिला पाहिजे. इंद्रियासी नेदावा म्हणजे इंद्रियांना खावंसं वाटते म्हणून खाऊ नये. प्राणाला फक्त एक ऊर्जा मिळाली पाहिजे देवाचं स्मरण करण्यासाठी, तेवढा आहार घ्यावा. इंद्रियार्थ रसन सेवावा. इंद्रियार्थ जे रस आहेत त्याची सेवना कधीही करू नये. यावरी महादायसी पुसले जी भिक्षांनाचा काला ऐसाही न गिळे तरी काही करावे. यावर महादायसा म्हणतात, जी भिक्षांनाचा जो काला आहे तो जर गिळत नसेल तर काय करावं. सर्वज्ञ म्हणितले बाई घेई जैसे मुसंब खोवणी. अंतू पोकळ असे खाली ओहटळ असे जाईल परते. स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे जनावर त्यांच्या टोपल्यामध्ये जसं तोंड खुपसून खातात त्याप्रमाणे आपण एकदम पटापट असे घास गिळले पाहिजे. जनावर कसे करतात तुम्ही पाहिलं असेल, एकदा त्यांच्या पुढे चारा टाकला की पटपट खाऊन टाकतात आणि नंतर मग चगळत बसतात त्याला. तर आपल्याला फक्त एवढंच घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, ते जसे एकदम गोळेच्या गोळे गिळून टाकतात, त्यांच्या पुढे जर आपण कणकीचा उंडा करून ठेवला खाण्यासाठी तर गोळेच्या गोळे कणकीचे तसेच गिळतात, त्याप्रमाणे आपण गिळायचं आहे. फक्त घशाच्या खाली जाईपर्यंत कष्ट आहेत. पुढे स्वामी म्हणतात, अंत पोकळ असे. घशाचा खाली तर पूर्ण पोकळच आहे. खाली ओहटळ असे म्हणजे खाली सर्व उतार आहे. जाईल परते म्हणजे पोटापर्यंत आपोआप ते अन्न जाईल. तुम्ही फक्त गिळायचं तेवढं काम करा, असं स्वामी म्हणतात. जी एखाद्या नव्या अनधिकार्या शक्तासी मुसंब खोविली न लोटे तरी काही जी. मग स्वामींना महादायसा प्रश्न करतात, एखाद्या व्यक्तीला मुसंब खोवल्यानंतरही म्हणजे तसं त्या जनावरासारखं असं गोळ्याच्या गोळे गिळतो म्हटलं तरी पण एखाद्याला गिळत नाही, मग त्यानं काय करावं बरं. पुढे महादायसा म्हणतात, जे नवे साधनी प्रवर्तलेले आहेत, अनधिकारी आहेत, अशक्त आहेत, त्यांना घासा पाठीमागे घास काय गिळत नाही. म्हशीसारखा, जनावरासारखा ते गिळतो म्हटलं तरी त्यांच्याकडून गिळल्या जात नाही. तर मग त्यावेळेस काय करावं. सर्वज्ञ म्हणते भदे भरून ठेवी जे मागे ते वेळी घाली जे. स्वामी म्हणतात, मग त्या काल्याचा तसाच भदा भरून ठेवा, म्हणजे पात्रामध्ये तसंच ते झाकून ठेवा. मागे ते वेळी घाली जे, असं भद भरून ठेवलं की मग ज्यावेळेस भूक लागली त्यावेळेस खायला चालू करा. नेघे तर म्हणजे खासिल तर न खाय, न खासिल तरी धुळी खाय. आणि जर त्या नूतन साधनी प्रवर्तलेला पण ते अन्न जात नसेल, असे भदे भरून ठेवल्यानंतर पण, तर त्या नूतन साधनी प्रवर्तलेल्या व्यक्तीने या देहाला असं म्हणायला पाहिजे, या जिव्हेला असं म्हणायला पाहिजे, या तोंडाला असं म्हणायला पाहिजे की खाशील तर खाय, तुला खायचं असेल तर खाय, जास्त नाटकं लावू नको. न खाशील म्हणजे खायचं नसेल तर धूळ खाय, मग तुला या व्यतिरिक्त दुसरं खाण्यासाठी काही मिळणार नाही. मरो लागसी ते वेळी आपसे याची खासी. ज्यावेळेस मरायला टेकशील त्यावेळेस आपोआपच तू खाणार. या परी प्राणासी आहारू दीजे. अशा प्रकारे या फक्त प्राणाला आहार द्यायचा, कोण्याही इंद्रियाला त्याचा चवना पुरवायचा नाही, असं स्वामी म्हणतात. परी कवनाचे न जे विजे. आणि कोणालाही असं मागून जेवू नये. हो काजी. यावर महादेसा म्हणतात, ठीक आहे. आणि सर्व हे जे निरूपण आहे ते महादेसांना व्यवस्थित समजते. तर आजच्या या ज्ञानसत्रातील 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. हे जे आजचं ज्ञानसत्र आहे यामध्ये जे वाक्य आलेलं आहे, स्वामी म्हणतात या देहाला म्हणायचं, या जिव्हेला म्हणायचं, खाशील तर खाय, न खाशील तर धुळी खाय. म्हणजे या प्रसंगावरून, या स्वामींच्या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येते, जो साधक आहे तो साधक तिराईत झालेला आहे या देहापासून. जो आत्मा आहे, जो परमेश्वराला शरण गेलेला आहे, तो म्हणतो, हे शरीरा जास्त तू चवणे दाखवू नको, तुला खायचं तर खाय, नाहीतर तुला दुसरं काही मिळणार नाही खाण्यासाठी. म्हणजेच आपल्याला हे शिकवतायत देव की तुम्ही शरीर नाही, आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे, तुम्ही स्वतःला देह समजून घेऊ नका, असं देव आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न करतात. या शरीराला बोलायचं शिका, जास्त नाटकं लावू नको. स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुला करावं लागणार आहे.
आणि जर तुला हे करता येत नसेल तर मर मग, तुझे चोचले मी पुरवणार नाही, असं स्वामी म्हणतात. या शरीराला, या इंद्रियांना आपल्याला सांगायचं आहे, ठणकावून सांगायचं आहे, म्हणजे इंद्रिये बरोबर वठणीवर येणार. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, भिक्षेमध्ये जर चांगले उत्तम दर्जाचे पदार्थ आले तर ते पदार्थ कसे खावेत आपण? स्वामींनी काय सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व व्यक्तींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी स्वतः बाईसांच्या पायातील काटा काढला, परमेश्वराने भक्ताचा पाय हातात धरलेला आहे. तर या लीळेमधून आपल्याला काय लक्षात येते? कोणते गुण आपल्याला या प्रसंगावरून, या लीळेमधून दिसतात? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, स्वामींनी ज्याप्रमाणे काटा काढलेला आहे बाईसांच्या पायाला हात लावलेला आहे, स्वामींनी बाईसांचा पाय हातात घेतलाय. तर या लीळेमधून आपल्याला हेच लक्षात येते की आपण जर परमेश्वराच्या ठिकाणी तसं समर्पण केलं बाईसासारखं, तर परमेश्वरही आपले सर्व कष्ट दूर करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. परमेश्वर असून भक्ताचाही पाय हातामध्ये घेऊ शकतो परमेश्वर. फक्त तुमचं समर्पण तसं पाहिजे, तुमचं अनुसरण तसं पाहिजे. आणि परमेश्वराच्या मनामध्ये बिलकुल अहंकार नाही, हेही आपल्याला दिसून येते. परमेश्वर दया, मया, कृपा, करुणा या सर्व गुणांचे महासागर आहेत. सागर म्हणणं किंवा महासागर म्हणणं ही उपमा तोकडी पडेल परमेश्वरापुढं. एवढे मोठे दयेचे, मयेचे, करुणेचे सागर आहेत, कृपेचे सागर आहेत परमेश्वर. तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये तथा तीर्थदेवता प्रकटीय करणे हे चरित्र आपण पाहणार आहोत. तथा भोजन प्रश्न, भोजनाच्या संदर्भामध्ये पुन्हा महादेसा प्रश्न करतात, त्या उपरांत स्वामी काय निरूपण करतात हेही आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तथा माउंदिये हेही चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. आऊ येळा वृद्धा उतरणी अम्र भोजन वचन स्वीकारू हे चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. आणि देवतेचा ठाई वेसले पण व्हावे की हेही चरित्र उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड